मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे सकाळचे फलदायी मंत्रपठण. काय ते बघूया. दिवस कितीही गडबडीचा किंवा कठीण असला तरी मंत्रोच्चाराने मनातील शांत, स्थिर, प्रकाशमान ऊर्जा शरीर आणि विचारांना आधार देत राहतात. सकाळी मंत्रपठण करणे म्हणजे दिवसाची सुरुवात एका शांत, एकाग्राने अंतर्मनाला स्थिर करणाऱ्या स्पंदनांची करणे होय. व्हेरी गुड. पहाटे वातावरण स्वतःमध्ये निवांत असते, हवा स्वच्छ असते, मन रिकामे असते आणि आजूबाजूची गडबड अजून सुरू झालेली नसते. व्हेरी गुड. अशा वेळी उच्चारलेले मंत्र केवळ कानाला आनंद देत नाहीत, तर मनाच्या खोल कप्प्यापर्यंत पोहोचून विचारांना सुव्यवस्थित करतात. मंत्राची लय, शब्दाचे कंपन आणि श्वासाची समतोल हालचाल एकत्रितपणे मनावर शांततेची हलकी चादर पसरवतात. अरे वा. या प्रक्रियेमुळे मनाचा वेग मंदावतो. रात्रीची झोप संपल्यानंतरही विचारांची अस्थिर चहलपहल कधी कधी सुरूच असते. मंत्रपठण हा त्या विचारांना थांबवून नव्या दिवसासाठी मनाला नीट तयार करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. व्हेरी गुड. उच्चारामध्ये असणारी नियमित लय श्वासोच्छ्वासाला रीतसर ठेवते. श्वास खोल जातो आणि शरीरात हलकासा ताजेपणा निर्माण होतो. ही शारीरिक शांती पुढे मानसिक संतुलनात रूपांतरित होते. व्हेरी गुड. मंत्रपठणाचा आणखी एक महत्वाचा प्रभाव म्हणजे केंद्रीयता. मंत्राचे पुनर्वर्तन मनाला एका बिंदूकडे खेचते. मन भटकण्याचा स्वभाव असला तरी त्या नियमित पुनरावृत्तीमुळे ते स्थिर राहू लागते. दिवसभरात करावयाच्या कामामध्येही ही स्थिरता आणि एकाग्रता टिकून राहते. व्हेरी गुड. एकाग्र मनाने घेतलेले निर्णय स्पष्ट असतात आणि कामाची गतीही वेगवान होते. याशिवाय मंत्रामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव दडलेला असतो. व्हेरी गुड. परंपरेने शतकानुशतके वापरले गेलेले हे मंत्र केवळ श्रद्धेची प्रतीके नसून ध्वनीच्या वैज्ञानिक प्रभावालाही अधोरेखित करतात. व्हेरी गुड. ध्वनी कंपनाचा परिणाम मनाच्या भावनिक पटावर होतो आणि या स्पंदनामुळे आतून हलकेपणा, आश्वस्तपणा आणि आत्मविश्वास निर्माण होतो. अनेकांना असा अनुभव येतो की सकाळी मंत्रपठण केले की दिवसभर काहीतरी चांगलं होईल अशी नितांत आश्वासक भावना मनात वाढते. व्हेरी गुड. मंत्रपठणामुळे आत तयार होणारी शांतता दिवसभरातील ताणतणावही कमी करते. अरे वा, छान. वाहतुकीची घाई, कामातील दडपण, लोकांशी होणाऱ्या ताणतण या सगळ्यांचा मध्येही मनाच्या तळाशी असलेली ही सकाळची शांत ध्वनी लहरी अधूनमधून आठवून मनाला संतुलित ठेवतात. व्हेरी गुड. म्हणून मंत्रपठण हे श्रद्धेपुरते मर्यादित न राहता मानसिक आरोग्याचे एक नैसर्गिक साधन ठरते. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.